Hello everyone, welcome back. Today we are going to learn our first lesson, An Astrologer's Day, written by R.K. Narayan. Astrologers means foreteller, म्हणजे ज्योतिषी जो लोकांचं भविष्य सांगण्याचं काम करतो. अँड डे, सो वाय दिस डे इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज द स्पेशलिटी ऑफ दिस डे? ज्योतिषाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण दिवस हा आर के नारायण यांनी या कथेमधून रेखाटलेला आहे. सो look at the title, An Astrologer's Day. So title itself indicate the story actually talk about what happened about one day of astrologer's life, आणि त्याचीच कथा आर के नारायण यांनी या ठिकाणी दिलेली आहे. सो लेट्स सी ऑन पेज नंबर 2. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment. Punctually means daily routine, नित्य नियमानं. Midday. Midday, now look at here. What was the time? Midday, दुपार. And professional means related to profession, व्यवसायाशी संबंधित. इक्विपमेंट म्हणजे साधनं, म्हणजे नित्य नियमानं दुपारी आपल्या कथेचा जो नायक आहे ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिषी, त्याने आपली बॅग उघडली आणि आपल्या ज्योतिषी व्यवसायासाठी लागणारं साहित्य समोर पसरवलं. आता एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, मेक अ लिस्ट ऑफ हीज प्रोफेशनल इक्विपमेंट, ज्योतिषी या व्यवसायासाठी लागणाऱ्या व्यावसायिक साधनांची यादी करा. तर या प्रोफेशनल इक्विपमेंटमध्ये व्यावसायिक साहित्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर पुढे पहा. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कावरी शेल. कावरी मीन्स अ सी ॲनिमल, कावड्या, डझनभर कावड्या होत्या. देन अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ, स्क्वेअर पीस चौकोनी आकाराचा कपडा होता. विथ ऑब्स्क्युअर, ऑब्स्क्युअर्स मीन्स डिफिकल्ट टू अंडरस्टँड, समजण्यास अवघड. अँड मिस्टिक, मिस्टिक मीन्स नॉट इझिली अंडरस्टूड, गूढ किंवा अनाकलनीय. असे चार्ट होते पहा. देन अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग. पाल्मायरा मीन्स पाम झाडाच्या पानावर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हाताच्या रेषा, हाताच्या आकृत्या काढलेल्या होत्या त्या. सो वन्स अगेन लुक ॲट द प्रोफेशनल इक्विपमेंट ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. ज्योतिषी या व्यवसायासाठी लागणारं व्यावसायिक साहित्य कोणकोणतं होतं पुन्हा एकदा पहा. नंबर 1, डझन कावरी शेल, डझनभर कावड्या. सेकंड, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट, न समजणारं, समजण्यास अवघड, गूढ, अनाकलनीय असे त्या चौकोनी कापडावर वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट होते. नंबर 3, नोटबुक, नोंदवही. अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग, हाताच्या वेगवेगळ्या आकृत्या त्या ठिकाणी त्यांनी पसरवलेल्या होत्या. देन नेक्स्ट लाईन, लुक ॲट द ॲपियरन्स ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. आपला जो नायक आहे ज्योतिषी हा दिसायला कसा होता? हाऊ डिड ही लुक्स लाईक? नाव लुक ॲट हिअर. हीज फोरहेड, फोरहेड म्हणजे कपाळ, वॉज लेस्प्लेंडंट, लेस्प्लेंडंट मीन्स अट्रॅक्टिव्ह, आकर्षक. विथ सेक्रेड ॲश, सेक्रेड म्हणजे होली, पवित्र, ॲश म्हणजे राख. अँड व्हर्मिलियॉन, व्हर्मिलियॉन मीन्स शेंदूर. अँड हिज आईज स्पार्कल विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम, ग्लीम मीन्स ब्राईट, तेजस्वी, विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर, बट विथ हिज अ सिम्पल क्लायंट टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेबल. तर कसं होतं आपलं ज्योतिषी दिसायला? कपाळावर त्याने आकर्षक अशा प्रकारचा होली राख, पवित्र राख फासलेली होती, शेंदूर फासलेला होता आणि त्याच्या डोळ्यांमध्ये डोळ्यांची नजर तीक्ष्ण होती, चमकदार होती आणि ही तीक्ष्ण चमकदार नजर येणाऱ्या जाणाऱ्या गिरायकांना ती शोधत असे आणि गिरायकासाठी त्याची नजर ही खूप आशादायक होती. देन नाउ लुक ॲट नेक्स्ट. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स म्हणजे इन्क्रीज, वाढणे, by their position place as they were between and painted forehead and the dark whisker म्हणजे मिशा, which streamed down his cheek. Even a half-wit eyes would sparkle in such a setting. To crown the effect, he would म्हणजे गुंडाळणे, a saffron color केशरी रंगाचा, turban around his head, turban म्हणजे फेटा. This color scheme never failed. Once again look at the appearance of an astrologer. पहिला मुद्दा, त्याचं कपाळ हे अत्यंत आकर्षक होतं. कपाळावर त्यांनी पवित्र राख आणि शेंदूर फासलेला होता. नजर त्याची तीक्ष्ण होती, धारदार होती. कपाळावर लावलेले भस्म किंवा लाल गंधाने रंगवलेले कपाळ, तसेच गालापर्यंत येणाऱ्या त्याच्या काळ्याभोर मिशा
आणि यामुळे त्याची डोळ्याची चमक आणखीनच उठून दिसत होती आणि अर्ध मिटलेल्या डोळ्यामध्ये काहीतरी चमत्कारिकपणा किंवा अद्भुत अशी शक्ती आहे असं लोकांना वाटत असे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं मेन अट्रॅक्शन म्हणजे त्यांनी डोक्यावर बांधलेला केसरी रंगाचा फेटा, त्याच्यामुळं तो अत्यंत आकर्षक दिसत होता. म्हणजे त्याचा चेहरा आणि पेहराव यांची रंगसंगती गिरायकांना आकर्षित करत असे. वन्स अगेन लुक ॲट द ॲपिरन्स ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स. ज्योतिषाचं वर्णन केलेलं आहे, तो कसा दिसत होता बघा. फोर हेड वॉज लेस्पेंडन्स विथ सेक्रेट ॲश अँड व्हर्मिलॉन. कपाळावर पवित्र राख आणि शेंदूर लावलेला आहे. हिज आईज स्पार्कल विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. ग्लीम म्हणजे चमक, त्याच्या डोळ्यामध्ये चमक होती. देन डार्क व्हिस्कर विच स्ट्रीम डाऊन हिज चिक. म्हणजे थोडक्यात त्याच्या गालापर्यंत येणाऱ्या त्याच्या काळ्या भोर मिशामुळं डोळ्यांची चमक आणखीनच उठून दिसत होती. अँड लास्ट अ सॅफ्रन कलर टर्बन अराउंड हिज हेड. त्यांनी डोक्याभोवती केशरी रंगाचा फेटा गुंडाळलेला होता आणि याच्यामुळं त्याचं पर्सनॅलिटी अत्यंत आकर्षक दिसत होती. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज. बीज म्हणजे मधमाशा. आर अट्रॅक्टेड टू कॉस्मस ऑर दिलिया स्टार. सो हिअर आर के नारायण ह्युमरसली कम्पेअर ॲस्ट्रॉलॉजर टू बी. या ठिकाणी अत्यंत विनोदी पद्धतीने आर के नारायण यांनी ज्योतिषाची तुलना मधमाशाबरोबर केलेली आहे. ज्याप्रमाणे मधमाशा फुलाकडे आकर्षित होतात त्याच पद्धतीनं त्याच्या पेहरावामुळं किंवा त्याच्या पर्सनॅलिटीमुळं गिऱ्हाईकं त्याच्याकडं आकर्षिले जात असत. नाऊ लुक ॲट हिअर द सेटिंग ऑर लोकेशन ऑफ द स्टोरी. आपली ही कथा कोठे घडलेली आहे. व्हेअर डीड आवर हिरो आवर ॲस्ट्रॉलॉजर सिटिंग फॉर हिज बिझनेस. आपला व्यवसाय करण्यासाठी ॲस्ट्रॉलॉजर कोठे बसत असे. नाऊ लुक ॲट हिअर. ही सॅट अंडर द बो. बो मीन्स ब्रँचेस, फांद्या. ऑफ अ स्प्रेंडिंग टॅम्बरिंग ट्री. टॅम्बरिंग ट्री म्हणजे चिंचेचं झाड. विच फ्लँक अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. सो व्हाय डीड ॲस्ट्रॉलॉजर चूज टाउन हॉल पार्क. आपला व्यवसाय करण्यासाठी ज्योतिषानं टाउन हॉल पार्क हेच ठिकाण का निवडलेलं आहे ते पण आपण पाहणार आहोत. तर टाउन हॉल पार्ककडून येणारा चौकोनातील मुख्य रस्त्यावर असणारं चिंचेच्या मोठ्या झाडाखाली आपला व्यवसाय करण्यासाठी तो बसत असे आणि लोकांचं भविष्य पाहत असे. कधीच विसरू नका. सेटिंग लक्षात घ्या. टाउन हॉल पार्क. दुपारपासून संध्याकाळपर्यंत जी कथा घडलेली आहे आपली ती कोठे घडलेली आहे. टाउन हॉल पार्क. आणि मग टाउन हॉल पार्क हेच ठिकाण ॲस्ट्रॉलॉजरनी का निवडलेलं आहे. व्हॉट आर दी रिझन बिहाइंड इट. नाऊ लुक ॲट द फर्स्ट रिझन. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस. रिमार्केबल प्लेस म्हणजे काय, हे एक महत्त्वपूर्ण ठिकाण होतं. देन नेक्स्ट रिझन, अ सर्चिंग crowd was always moving up and down this narrow road from morning till night. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी वर्दळ असे. देन थर्ड रिझन, अ व्हरायटी ऑफ ट्रेड अँड ऑक्युपेशन वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. आता ट्रेड म्हणजे काय, व्यापार, आणि ऑक्युपेशन म्हणजे काय, व्यवसाय. वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार करणारे आणि व्यवसाय करणारे लोक त्या टाउन हॉल पार्कमध्ये असत. सो विच वेअर ट्रेड्स अँड ऑक्युपेशन वेअर देअर. त्या ठिकाणी कोणते धंदे करणारे आणि व्यवसाय करणारे लोक असत बघा. मेडिसिन सेलर्स, औषध विक्रेते. देन सेकंड, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, चोरीचा माल विकणारे. मॅजिशियन, जादूगर. अँड अबोव ऑल अँड ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ, कपड्यांचा लिलाव करणारे. हू क्रिएटेड इन अ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि या सगळ्यांच्या गोंगाटामुळे टाउन हॉल पार्क हा वर्दळीचा भाग होता, महत्त्वपूर्ण अशी जागा होती आणि मुद्दामहून ज्योतिषानं हे ठिकाण निवडलेलं होतं. नेक्स्ट टू हिम इन व्हसिफरसनेस. व्हसिफरसनेस मीन्स व्हॉट, बिंग लाऊड अँड नॉयजी, गोंगाट. Who gave his wear a fancy name each day, calling it Bombay ice cream one day and on the next Delhi almond and on the third Raja's delicacy.
अँड सो ऑन अँड सो फोर्थ अँड पीपल फ्लॉक टू हिम. आणि या व्यवसायाच्या शेजारीच, आपल्या या ज्योतिषाच्या शेजारीच त्या ठिकाणी एक व्हेंडर होता पहा, की जो खारवलेले शेंगदाणे विकण्याचं काम करत होता. सो व्हॉट इज द स्पेशलिटी ऑफ दिस व्हेंडर? व्हेंडर म्हणजे काय? फेरीवाला. हा फेरीवाला काय विकत असे? नाव लुक ॲट हिअर. फ्राईड ग्राउंडनट, खारवलेले शेंगदाणे तो विकत असे. सो दिस व्हेंडर सोल्ड वेअर इन अ डिफरंट नेम. आपल्या या खारवलेल्या खाऱ्या शेंगदाण्याला रोज ते वेगवेगळ्या प्रकारची नावे तो देत असे. फॉर एक्झाम्पल, वन डे ही कॉल्ड ही अ फ्राईड ग्राउंडनट बॉम्बे आईस्क्रीम. कधी या खारवलेल्या शेंगदाण्याला तो बॉम्बे आईस्क्रीम म्हणून विकत असे. ऑन द नेक्स्ट डे दिल्ली आल्मंड, म्हणजे दिल्लीचे बदाम तो आपल्या खारवलेल्या शेंगदाण्याला म्हणत असे आणि विक्री करत असे. अँड ऑन दी थर्ड राजास डेलिकसी. राजास डेलिकसी म्हणजे राजाचा खुराक असं लेबलसुद्धा तो आपल्या त्या खारवलेल्या शेंगदाण्याला लावत असे, मोठमोठ्याने ओरडत असे. अँड सो फोर्थ अँड पीपल फ्लॉक टू हिम. फ्लॉक म्हणजे गराडा घालणे. नाव लुक ॲट हिअर. A considerable portion of this crowd dullied before the astrologers too. आणि ह्या गर्दीचा निम्मा भाग त्या ॲस्ट्रॉलॉजरकडं आकर्षित होत असे. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झिस्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक अप अबव द ग्राउंडनट हीप नियर बाय. नाव लुक ॲट द टेंडन्सी, ह्युमन टेंडन्सी, माणसाची एक वृत्ती असते पहा. वी डू नॉट लर्न आवर पास्ट, भूतकाळातून आपण काही शिकत नाही. वी डू नॉट लुक आवर प्रेझेंट, वर्तमान काळाकडे तर आपलं लक्षच नसतं. बट वी वॉन्ट टू नो आवर फ्युचर, पण भविष्यामध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्याची इच्छा असते. आता त्या खारवलेल्या शेंगदाण्याच्या त्या फिरेवाऱ्याजवळ शेंगदाणे खाता खाता त्यांचं लक्ष त्या ज्योतिषाकडं जायचं आणि आपल्या भविष्यामध्ये नेमकी काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी ते ज्योतिषाभोवती गर्दी करत असत. नाव लुक ॲट हिअर. हाऊ डिड ही वर्क? आता या ज्योतिषाचा बिझनेस कशा पद्धतीनं चलत असे? ही हॅड स्टार्टेड हिज बिझनेस इन द लाईट ऑफ अदर प्लेस. तर आता ज्योतिषी हा व्यवसाय करण्यासाठी त्याला स्वतःची अशी प्रकाश योजना नव्हती. ही हॅड स्टार्टेड हिज बिझनेस इन द लाईट ऑफ अदर पीपल. इतर लोकांनी आपल्या व्यवसायासाठी जी प्रकाश योजना केलेली होती त्या प्रकाश योजनेमध्ये तो आपला व्यवसाय करत असे. फॉर एक्झाम्पल, नाव लुक ॲट हिअर. लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक अप अबव द ग्राउंडनट हीप नियर बाय. आता शेंगदाणे भाजण्यासाठी जो विस्तव असायचा, जो प्रकाश असायचा, त्या प्रकाशामध्ये लोकांचं भविष्य पाहण्याचं काम हा ज्योतिषी करत असे. हाफ द एन्चॅनमेंट ऑफ द पीपल वॉज ड्यू टू द fact that it did not have the benefit of municipal lighting. So in a town hall park in this area there were no facility of lighting. आता म्युन्सिपलने या ठिकाणी प्रकाशाची योजना या भागामध्ये केलेली नव्हती. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट. वेगवेगळ्या दुकानाची जी प्रकाश योजना होता त्याचा हा ज्योतिषी भविष्य पाहण्यासाठी वापर करत असे. देन 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट. हिसिंग गॅस लाईट म्हणजे काही जणांकडं गॅस बत्त्या असत. सम हॅड नेक्ड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. काहींकडे पोल्स सायकल लॅम्प असायचे, छोटाले दिवे असायचे. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प. छोटे छोटे सायकलीचे जुन्या पद्धतीचे दिवे असत. आणि या सगळ्यांच्या प्रकाशामधून हा ज्योतिषी सर्वसामान्य लोकांचं भविष्य पाहत असे. अँड 1 or 2 like the astrologer managed without light of their own. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows. This suited the astrologer very well. For the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. Now look at here. Look at the most important point. This astrologer was not a professional astrologer. आता याला काही पुढे आयुष्यामध्ये ज्योतिषी हा व्यवसाय निवडायचा नव्हता. बाय चान्स, लकीली, कोइन्सिडेन्सली त्याने हा व्यवसाय स्वीकारलेला आहे. का स्वीकारलेला आहे? हाऊ अँड व्हाय डीड ही टर्न टू हीज प्रोफेशन. या क्षेत्रामध्ये तो कसं काय वळला हे आपण कथेच्या शेवटी पाहणार आहोत. नाव लुक ॲट हिअर. He knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. आता आणखी काही मिनिटानंतर आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं. हा काय लोकांचं भविष्य सांगणार. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्ट ॲज वेअर हिज इनोसंट
कस्टमर, परंतु त्या भोळ्या भाबड्या गिरायकांना मात्र तो त्यांच्या शंकांचं तो निरसन करत असे. कशा पद्धतीने? येट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲटोनिश एव्हरीवन, सगळ्या लोकांना तो आकर्षित करत असे, शंकाचं निरसन करत असे, समाधान करत असे. नाव लुक ॲट द पॉझिटिव्ह पॉईंट, गुड क्वालिटीज ऑफ ॲस्ट्रॉलॉजर, कशा पद्धतीनं या ज्योतिषाचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालत असे. लुक ॲट द रिझन, दॅट वॉज मोअर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेसवर्क, हे सगळं कशामुळे शक्य झालेलं आहे? अभ्यासामुळं, सरावामुळं आणि त्याच्याकडं असणाऱ्या धूर्तपणामुळं. श्रूड मीन्स क्लेव्हरनेस. ऑल द सेम इट वॉज ॲज मच an honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of the day. He had left his village without any previous thought or plan. त्याने कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय आपलं गाव सोडलेलं होतं. If he had continued there, he would have carried on the work of his forefather. आणि जर त्याने आपलं गाव जर सोडलं नसतं तर त्याची उपजीविका कशा पद्धतीनं चालली असती? पहा इकडं टेक्स्चुअल क्वेश्चनमध्ये एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. इफ द ॲस्ट्रॉलॉजर हॅड स्टेड इन द विलेज देन ही वूड हॅव कॅरीड ऑन. जर त्याने आपलं घर सोडलं नसतं, गाव सोडलं नसतं, तर त्याने काय केलं असतं? नाऊ लुक ॲट द आन्सर. ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर. वडिलोपार्जित आपला व्यवसाय त्याने चालू ठेवला असता. नेमली टिलिंग द लँड, शेतीची मशागत केली असती. लिव्हिंग, चांगल्या पद्धतीनं जीवन जगलं असता. मॅरिंग, लग्न केलं असतं. अँड रायपिंग इन हिज कॉर्नफिल्ड, शेतामध्ये कापणी केली असती. अँड ॲन्सेस्टर होम, आणि आपल्याच त्या वडिलोपार्जित घरामध्ये तो राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन, परंतु कुणालाही कोणत्याच प्रकारची कल्पना देता त्याने आपलं घर सोडलेलं आहे. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles, आणि 100 मैल येईपर्यंत तो चालतच राहिलेला आहे. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ऑफ अँड ओशन फ्लोड बिटवीन. आता खेड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला हे काम कसं होतं? इफ अँड ओशन म्हणजे समुद्र, महासागर, फ्लोड बिटवीन, समुद्र पोहून जाण्यासारखं हे काम होतं. सो दिस इज द शॉर्ट समरी ऑफ धिस स्टोरी. रिमेनिंग पार्ट वी विल सी नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.